परंपरा जे आता IPS तर आता आलेलं आहे UGC मध्ये, परंतु फार आधीपासून भारतीय परंपरेचं जतन या संस्थेकडून होत आहे. संगीत विभाग देखील त्याला अपवाद नाही. मी मुद्दाम या ठिकाणी वाद्य जे ठेवलेले आहेत, दिलरुबा, त्याच्यानंतर संतूर आणि सारंगी, हे मूळ भारतीय बनावटीची वाद्य, याच्यात हार्मोनियम ठेवलेली नाही, लक्षात घ्या. कारण ते भारतीय बनावटीची नाही, म्हणजे जर्मन बनावटीची, पण आता भारतात इतकी रुळली की ते आता भारतीय झालेली आहे. तर मुद्दाम ही 3 वाद्य या ठिकाणी ठेवलेली आहेत. संगीताचं फार मोठं वाद्यांचं आरमार आमच्याकडे आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानं त्यासाठी 5 लाख रुपये निधी गझल गायन प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी दिला होता. त्याच्यातून हे वाद्य आम्ही खरेदी केलेली आहे. आणि मला अभिमानानं सांगा वाटते की अशी वाद्ये महाराष्ट्रातल्या कुठल्याच संगीत विभागामध्ये नसतील. अशा प्रकारचं वाद्याचं भांडार आपण उपलब्ध केलेलं आहे. आज एक नवी गोष्ट आपण करणार आहोत या ठिकाणी, त्यासाठी मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ती नवी गोष्ट म्हणते की मुलांना, विद्यार्थ्यांना संगीत ऐकायला पण या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. नव्या काळाच्या मागणीनुसार, गरजेनुसार म्युझिक जे दुर्मिळ CD आहेत, दुर्मिळ कॅसेट्स आहेत, किंवा जे काही रेअर ज्याला कलेक्शन म्हणू आपण, ते ऐकण्यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांना या ठिकाणी उपलब्ध व्हावं, याच्यासाठी आज संगीत संग्रहालय म्हणजे वाद्यासोबतच CD आणि कॅसेटचं देखील भांडार या ठिकाणी आपण उपलब्ध करत आहोत. प्रश्न असा पडतो की मग संगीताची विद्यार्थी गाणे ऐकत नाहीत का, किंवा आपण गाणे ऐकत नाही का? तर खरंच आपण ऐकतो का, हा माझा दुसरा प्रश्न आहे. आपल्याला ऐकू येते, लक्षात घ्या, ऐकू येते, पण आपण ऐकतो का? आपल्याला दिसते, पण आपण पाहतो का? तर या 2 प्रश्नांच्या मध्ये एक उत्तर आहे. म्हणून डेलिबरेटली आपण गाणे ऐकण्यासाठी, राग ऐकण्यासाठी, दुर्मिळ कलेक्शन ऐकण्यासाठी या ठिकाणी आज ओपनिंग होत आहे. मी डॉक्टर श्रीरंग देशपांडे सर यांना या आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक या ठिकाणी ते सविस्तर मांडणार आहेत. मी विनंती करतो डॉक्टर श्रीरंग देशपांडे, सरचिटणीस सर्व शिक्षण संस्था. ऑलरेडी करून टाकलं. 2-4 गोष्टी, 2-4 आठवणी मी इथे तुमच्याकडे मांडतो. अंजली त्यांचा अनेक वर्षानंतर मला फोन आला 8 दिवसांनी, आणि त्यांनी असं मला सांगितलं की माझ्याकडे काही दुर्मिळ CDs आहेत आणि ज्या मी सगळं संगीत विभागाला देऊ इच्छिते. काय हरकत आहे का? म्हणून हरकतचं कारण नाही, ही खूपच चांगली गोष्ट. त्यांची इच्छा होती की ते चुपचाप इथे देऊन निघून जावं, काही कार्यक्रम वगैरे करू नये. मी कार्यक्रमाचा आग्रह याच्यासाठी धरला की उपयुक्त करून घेतली. मोड मगाशी बोलताना म्हणाला की आपण ऐकत नाहीत का, गाणं ऐकत नाही का, वगैरे वगैरे वगैरे. पण माझा अनुभव असा आहे, म्हणजे मी बाहेरून जे पाहतो, मी कलाकार नाही, पण मी कलाकारांना जे पाहतो ते असं आहे की स्वतःचं गाणं सोडून ते कोणाचंच ऐकत. म्हणजे कवींचं, राजपूत कवींचं कसं असतं की आपली कविता इतरांनी ऐकावी म्हणून थोडंसं सहिष्णू होऊन इतरांची कविता आपण ऐकून घेतो, पण तेवढी सुद्धा सहिष्णुता आपल्याकडे गायकांमध्ये, वादकांमध्ये नाही. तुम्ही जे संगीताचे विद्यार्थी आहेत त्यांनी शेवटपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या घराण्यांचं गाणं ऐकलं पाहिजे. भीमसेनजींचं मी असं बोललो म्हणजे फारच धाडसाचं होईल, पण मला जे गिरीश बुवा, मला जे भीमसेनजींचं आकलन करून झालं दिसावं. भीमसेनजी कोणत्या घराण्याचे होते? लोक म्हणतात किराणा घराण्याचे, पण त्यांची गायकी किराणा घराण्याच्या गायकीलाच मर्यादित राहिली का? नाही राहिली. शेवटी भीमसेनी गायकी अशीच त्यांची एक स्वतंत्र गायकी, वेगळी गायकी त्यांची तयार झाली. कारण त्यांनी ते पक्षी जसे एका झाडावर बसतात, त्या झाडावर त्यांचं घर असतं, पण ते आकाश, स्काय इज द लिमिट फॉर देम. ते सगळीकडे हिंडून फिरून पुन्हा त्या झाडावर येऊन बसतात. तसं भीमसेनजी किराणा घराण्यातनं जरी आले
हे जरी त्यांचं अधिष्ठान होतं तरी त्यांनी इतर अनेक प्रकारच्या गायकी आत्मसात करून त्यांचं इतकं उत्कृष्ट फ्युजन त्यांच्यामध्ये झालं होतं की भीमसेनी गायकी म्हणूनच ते आता आपल्याला म्हणावं लागेल. तसं तुम्ही लोकांनी सगळ्यांची गाणी, सगळ्या घराण्यांची गाणी, सगळ्या गुरूंची गाणी, सगळ्या कलाकारांची गाणी तुम्ही उघड्या मनाने ही ऐकली पाहिजे, तरच तुमची प्रगती होते. नाहीतर मग तुम्ही शेवटपर्यंत एका मर्यादेमध्येच राहता. ही जी इन्स्ट्रुमेंट्स वगैरे आहेत, मला प्रमोद बुवांना ते आठवत असेल, इन्स्ट्रुमेंट्स होते. एकदा गोविंदबाई इथे डिपार्टमेंटमध्ये आल्यानंतर त्यांनी नाथरावांना सांगितलं, कपाटात काय? नाथराव म्हणे सगळं वाद्य आहे, म्हणजे उघडा कपाट. ते वाद्य पाहिल्यानंतर ते म्हणाले की अरे हे आमच्यासारख्यांना नुसती वाद्य जरी दिसली तरी प्रेरणा मिळते, हे तुम्ही झाकून का ठेवली? तुम्ही काचेचे कॅबिनेट्स तयार करा आणि ते काचेच्या कॅबिनेट्समध्ये तुमचा तानपुरा असेल, दुसरं कुठलंही वाद्य असेल ते त्याच्यात ठेवा. हे आमच्यासारखे लोक येता जाता आमच्या डोळ्यापुढे तरी ते वाद्य करतात. आता ही वाद्य आपल्या डिपार्टमेंटमध्ये आहे, पण ते वापरणं शिका. एक तरी विद्यार्थी असं पुढे येऊ नये. का होईल? तारा तुटतील, बघतो आपण. पण तानपुरा तुम्ही लावायला शिका. ते इलेक्ट्रॉनिक बटन दाबलं, ते खटखट केलं आणि तुम्हाला पाहिजे तो सूर घेतला आणि गायला बसले, त्याच्याने तुमचं गाणं कधीच वाढणार नाही. तुम्ही तानशित आहे. हे अंजली त्यांनी जे कलेक्शन केले, आपले माननीय अध्यक्ष त्यांच्याकडच्या काही दुर्मिळ सीडीज आपल्याला या विभागाला देणार आहेत. इथे तुम्ही एक कॉर्नर तयार करा, त्या कॉर्नरमध्ये ते इयरप्लग्स त्याची व्यवस्था करा. कोणालाही तुमचं तिकडे रियाज चालला असेल, एखाद्याला मूड आला, आपण ऐकू, हंसध्वनी तुम्ही शिकवत असाल, इथे हंसध्वनीची एखादी सीडी असेल तो ऐकेल. या प्रकारचं तुम्ही याला चांगल्या पद्धतीने डेव्हलप करा. आणि हे रेफरन्स सेंटर मराठवाड्यात, कारण आता आकाशवाणीतलं सुद्धा मला माहित नाही ते कलेक्शनचं पुढे काय होणार आहे. एवढं मोठं कलेक्शन आहे, आता कलाचारमध्ये शिल्लक राहिलेलं नाही, त्याच्यामुळे ते कलेक्शनचं पुढे काय होईल आपल्याला भरपूर माहित नाही. ते असे तुम्ही अजून कलेक्शन वाढवा. या तुमच्या कामामध्ये आम्ही नेहमी तुम्हाला मदत करू, प्रोत्साहन देऊ. धन्यवाद. यानंतर दुसऱ्या प्रमुख पाहुण्या या ठिकाणी त्यांच्या आई, त्यांच्याकडून त्यांच्या त्या पहिल्या गुरु, त्यानंतर त्यांनी मधुसूदन भावे आणि आता पंडित विकास कशाळकर यांच्याकडून कुमुदिनी काटकर वगैरे आणि मिलिंद महाराष्ट्र सरांकडे. असं हे सर्व जसं डॉक्टर साहेब म्हणाले की तुम्ही सगळ्यांचं ऐका आणि चांगलं करा, सगळ्यांचं ऐका आणि चांगलं. धन्यवाद सर. सबूत शिक्षण संस्थेचा हा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे की सर्वच प्रकार सीडीच्या जुन्या कॅसेटचं उद्घाटन करावं. जुन्यातली कॅसेट आहे, बटन दाब. आपण सर्वांनी या उद्घाटन सोहळ्यासाठी लोडेड आहे. धन्यवाद सर. सर्वांना विनंती पाहुण्यांना की आपण स्थानापन्न व्हावं. अतिशय तुम्ही या आवाजावरच ऐकलं असेल की फार जुनी तबकडी आहे, मालकर मॅडमने ती सांभाळून ठेवलेली आहे आणि ते आता नवीन या नव्या पिढीसाठी ते ऐकायला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे. मी विभागाच्या वतीने, संस्थेच्या वतीने, महाविद्यालयाच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू.
आणि या संबंधानंच मनोगत व्यक्त करण्यासाठी आपल्याला विनंती करतो की आपण थोडक्यात आपल्या भावना या ठिकाणी. डॉक्टर देशपांडे सर, वकील सर, सुनील देशपांडे सर, गिरीश गोसावी सर, सगळ्यांना मी सगळ्यांना मी नमस्कार करते. आणि सगळे मित्रमंडळी बसलेली आहेत, समोर सगळे पदाधिकारी आहेत, त्यांनाही मी नमस्कार करते. खरं तर काय फार बोलणं वगैरे जमत नाही कलाकारांना, पण एक दोन चार गोष्टी मला नक्की वाटल्या की तुमच्याशी मी शेअर कराव्या. साधारण 2000 साली मी पुणे सोडून अहमदाबादला आले आणि आताच संभाजीनगर, पण आमच्या तोंडात औरंगाबाद फारच बसलेले आहे. तर 2000 साली मी आले आणि 2001 साली मी सौमध्ये CHB वर इथे शिकवायला आले. 2-3 वर्ष मी इथे शिकवलं, 2 वर्ष मी शिकवलं आणि 2001 साली मी नेट पास झाले. ही नेट पास झाले मी ते केवळ सौच्या ग्रंथालयाच्या जोरावर. होळंबे सर तेव्हा होते आणि तेव्हा मी लायब्ररीत बसलेली असायचे, कायम ते मला बघायचे आणि होळंबे सर म्हणे, अहो तुमच्यासारखी माणसं खूप कमी येतात की जी रोजच्या रोज एवढे 5-5 तास बसतात लायब्ररीत, तर तुम्हाला जे पाहिजे ते पुस्तक तुम्ही घेऊ शकता. त्यांनी माझ्यासाठी सगळी लायब्ररी खुली केली होती म्युझिकची. मला तो दिवस अजूनही आठवतो. त्यामुळे मी होळंबे सरांचे अतिशय मनापासून आभार मानलेले, ते पुस्तकातही मानलेले आहे. तर सगूच्या लायब्ररीतनं मी नेट झाले आणि सगूच्या लायब्ररीमधून ते पुस्तक आकाराला आलेलं आहे, मराठवाड्यातील अभिजात संगीत 700 वर्षाचा आपल्या भागातला शास्त्रीय संगीताचा इतिहास. हे सगळं सगूच्या लायब्ररीमुळे झालेलं आहे आणि त्याची एक कृतज्ञता माझ्या मनात सदैव होती. त्यामुळे जेव्हा मला असं वाटलं की ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, आम्ही पुण्यात भरपूर ऐकतो, भरपूर त्याच्यावर आम्ही काम करत असतो, पण माझ्या या गावाला, मी अजूनही माझं गाव म्हणते याला, तर इथे तुम्हा सगळ्या मुलांना ह्याचा लाभ मिळाला पाहिजे. मला जसा लायब्ररीचा लाभ मिळाला, मला जसा इथल्या माणसांचा लाभ मिळाला, तसा हा लाभ तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे असं मला वाटलं. मी सरांना फोन केला आणि सरांनी ताबडतोब होकार देऊन एवढा मोठा असा समारंभ केला. खरं तर काही फार मोठं गेलं असं मला काही वाटत नाही, पण त्यानिमित्ताने तुमच्याशी मला बोलावं असं वाटतंय की जग आता जेव्हा पुढे जात आहे, आपली जी एक पारंपरिक ज्ञानपरंपरा जी आहे, त्या ज्ञानपरंपरेला सगळ्या जगामध्ये मान्यता मिळते आहे. आपल्या ग्रंथांवर, आपल्या संगीतावर, संगीताच्या शास्त्रीय ग्रंथांवर जेव्हा बाहेरची लोक स्कॉलरशिप्स घेऊन त्याच्यावर रिसर्च करून नवीन मांडणी करत आहेत, तेव्हा मला असं वाटतं की आपल्याला सुद्धा हक्क आहे की आपल्याच ज्ञान परंपरेवर आपल्याला रिसर्च करून मांडणी करण्याचा. कारण आपली ज्ञान परंपरा ही आपण जन्मल्यापासून अनुभवत असतो. बाहेरची लोक ती अनुभवत नाहीत, ते फक्त एक दृष्टिकोन ठेवतात आणि त्याच्यावर अभ्यास करतात, पण आपण त्याच्यातनं केलेलो असतो. तरी तुम्हाला ऐकायला मिळतात गाणी, इच्छा असो नसो, कारण भारत हा संगीत प्रधान देश आहे. तर हे सगळं मला तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की ह्यातल्या काही सीडीज ज्या आहेत, शरद साठेचं नाव कोणी ऐकलं नसेल, पण शरद साठे हे ग्वाल्हेर गायकीचे अत्यंत नामांकित आणि विशुद्ध गायकी असणारे खूप मोठे कलाकार होते. ते कधी प्रसिद्धीच्या मागे गेले नाही, त्यांनी खूप पैसा मिळाला असं नाही, नोकरी केली त्यांनी, त्यांचं गाणं जपलं आणि त्यांच्या सीडीज त्यांनी मला दिलेल्या होत्या की तू माझं गाणं ऐक म्हणून, आणि त्या मी सीडीज आज तुम्हाला दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर रत्नाकर पै यांचं नाव कोणी ऐकले का? नाही ऐकले. रत्नाकर पै हे जयपूर घराण्याचे खूप मोठे कलाकार, अल्लादिया खां, अहमद खान या परंपरेतले ते कलाकार. त्यांनी सुद्धा शिस्तीत 60 वर्षापर्यंत नोकरी केली, गाणं केलं, मुंबईला आपलं राहिले. त्यांनी काय शिष्य परंपरा वाढवायची ती वाढवली आणि मुंबईलाच ते गेले. पण त्यांचं गाणं हे घराण्याच्या किंवा विशुद्ध गायकी, आपण जी क्लासिकलची जुनी होती त्या परंपरेला राहणारं ते गाणं आहे.
त्यांची सीडी मी तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे जी लोक तुम्हाला माहीत नाहीये पण त्यांनी आपलं सगळं आयुष्य ह्या ज्ञान परंपरेला वाढवण्यासाठी घेतलेलं आहे. त्या लोकांचं किमान गाणं किमान नाव तुम्हाला जरी कळालं तरी सुद्धा याच्यामध्ये खूप मोठा काय म्हणता येईल विकास होऊ शकतो. तुम्हाला त्याच्यातून बऱ्याच गोष्टी कळू शकतात. आता घराणी हा शब्द आपण नेहमी फार वापरतो पण घराणं ही मुळात अनुभवातनं आणि कळण्यासाठी जी गोष्ट आहे त्याचा जो बेस आहे तो बेस आपल्याला तयार करावा लागत असतो. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. मी यामध्ये मला बऱ्याच लोकांनी भरपूर सीडीज दिलेल्या आहेत. सुंदर सुंदर पुस्तक आहेत. आता नुकतीच मी सरगूच्या लायब्ररीला 22 PDF कॉपीज दिलेल्या आहेत. मी त्या कॉपीज यांना दिलेल्या आहेत, सरांना दिलेल्या आहेत, कारभारी सरांना आणि गजानन केची यांना मी दिलेल्या आहेत. तर ह्या 22 ज्या कॉपीज आहेत PDFच्या या अतिशय दुर्मिळ आहेत. दत्तिलम पासून 2006 पूर्वीची पुस्तकं आहेत, संस्कृत मधली आहेत. तर ही सगळी पुस्तकं तुम्हाला खुली आहेत की तुम्ही पुस्तकं वापरा, ही बघा. दत्तिलम काय तुम्ही घ्या, नारदीय शिक्षा इसवी पूर्व 3-4 शतकातलं पुस्तक आहे. तर ही सगळी पुस्तकं तुम्हाला MA ला आहेत, अभ्यासाला आहेत. उमेश जोशींचं भारतीय संगीत का इतिहास नावाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये आहे. ही पुस्तकं तुम्ही जरूर वाचा. आपली परंपरा काय आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि अतिशय सुंदर अशा प्रकाराने तुमचं पुढचं आयुष्य उत्तम आणि उज्ज्वल जावं ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझे शब्द सांगते. त्यांनी आपलं या ठिकाणी व्यक्त करावं. गिरीश बोला. नमस्कार. सन्माननीय नमस्कार. या निमित्ताने मी सांगू इच्छितो की संगीत ऐकूनच जास्ती प्रमाणात मला समजू शकतो, जे की त्याचा हिशोब जर मांडला तर 50% संगीत केवळ ऐकून समजतं, 30% तुम्हाला मेहनत करावं लागणार, रियाज करावा लागणार आणि 20% फक्त युवजनांचं काम मार्गदर्शन करण्याचं. तर हे 50% जे ऐकण्यासाठी दिलेले आहेत तर हे त्यात बहुश्रुतता असणं फार गरजेचं आहे. आता त्याच्यानंतरची स्टेप अशी आहे की काय ऐकायला पाहिजे काय ऐकायला नको हे तुम्ही भरपूर प्रमाणात ऐकल्यानंतरच तुम्हाला समजू शकतं की आपण काय ऐकायला नाही पाहिजे आणि काय ऐकायला पाहिजे. आता तुम्हाला त्यातून काय व्हायचं आहे, तुम्हाला काय अपेक्षित आहे त्याप्रमाणे तुम्ही ते ऐकू शकता. मी आकाशवाणीत असताना रोज किमान 3 टेप्स ऐकायचो. एक टेप 30 मिनिटांची असायची. तर 10,000 तिथे टेप्स आहेत, शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, सुगम संगीत. तर माझी नोकरी संपेपर्यंत मी तिथे रोज 2-3 टेप्स कायम ऐकायचो आणि हे ऐकूनच सगळं समजायला लागतं की भीमसेन जोशींची तान आपण काही त्यांच्या घरी जाऊन विचारू शकलो नाही त्यांना की बाबा तान कशी आहे, तुम्ही कशी हे करता, रेंडरिंग करता. तुम्हाला ते ऐकून किमान 25% कळू शकते की हे काय आहे नेमकं. भीमसेन जोशीचं जे गायन आहे ते अद्भुत तर होतच, काही प्रश्नच नाही आहे. परंतु ती अद्भुतता नेमकी कशामुळे आली आहे याच्या खोलात जाण्यासाठी तुम्हाला ते ऐकणं आवश्यक आहे. आणि हे ऐकणं जे आहे हा प्रकार फारच महत्वाचा आहे. त्यानंतर रियाज आहे, त्यानंतर त्याच्या आधी गुरुजनांचं मार्गदर्शन आहे, ते फक्त 20% आहे. कारण असं शिकवून आलं असतं तर प्रत्येक याच्यामध्ये अनेक हजारो कलावंत निर्माण झाले असते. भीमसेन जोशींकडे किंवा वसंतराव देशपांड्यांकडे, अभिषेक युवांकडे काय कमी लोक शिकायला गेले असतील, कलावंत किती झाले. तर याचा अर्थ असा आहे की ते शिकवून येत नाही, ती शिकण्याची कला आहे. शिकवण्याचा पार्ट जो आहे तो 20% शिकता आला पाहिजे. तर ते ऐकून तुम्हाला 50% शिकता येऊ शकतं जर तुम्ही बुद्धिमान असाल बऱ्यापैकी. तर मालकर मॅडमनी हे जे त्यांच्याकडचा दुर्मिळ संग्रह दिलेला आहे याचं YouTube चॅनल जर आपण जर असेल तर फार चांगली गोष्ट आहे, नसेल तर ओपन करून त्यावर ते
जर हे केलं, प्रक्षेपित केलं तर आपल्या सर्वांनाच त्याचा उपयोग होईल. आहे ना चॅनल त्याच्यावर लोड करता त्याच्यावर लोड केलं तर जास्तीत त्याचा उपयोग होऊ शकतो. असं 2 शब्द मला जे काही सांगितलं देशपांडे सर सगळ्यांनी सांगून टाकलं पाहिजे. मला जे सुचलं ते मी बोललो. थँक्यू. ॲडव्होकेट दिनेश वकील सरांना आजच्या या समारंभासाठी ज्या प्रमुख अतिथी आहेत आणि ज्यांनी एक संस्थेविषयी त्यांच्या ज्या कृतज्ञ भावना आहेत त्या त्यांच्या कृत्यातून त्यांनी आज दाखवून दिलेल्या आहेत. पुस्तकं काय, सीडीज काय हे त्यांनी आपल्या संस्थेला त्यांनी भेट म्हणून दिली, त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार मानतो. गोसावी सर तर आपल्या सबू परिवारातलेच आहेत असं आम्ही मानत राहतो सर तुम्हाला. माझे सहकारी आणि शिक्षक, संगीताचे प्रेमी आणि तुम्ही विद्यार्थी. आज कसं झालेलं आहे, संगीतामध्ये जे लोक ऍक्च्युअल काम करतात त्यांच्यामध्ये तानसेनांमध्ये कांसेन उभा आहे. मी कांसेन यांना दरवेळेला म्हणतो की मला ऐकायला खूप आवडते, याबद्दल काहीच वाद नाही. आणि आपण जसं म्हटलं ना सर की ऐकून ऐकून कळायला लागतं, तर वयाच्या 5 वर्षापासून कानावर हे क्लासिकल संगीत पडत आलं. त्याचं कारण सांगतो. आपल्याकडे पहिलं रेडिओ स्टेशन, पहिलं जुन्या काळात, लक्षात घ्या, इथे जे काही लाईव्ह प्रोग्राम झाले ते दुसऱ्या दिवशी आमच्या दिवाणखान्यामध्ये कुवारपल्लीमध्ये ललित मोहन वकिलांचा मुलगा आहे राजाबद्दल, तिथे दुसऱ्या दिवशी ते प्रोग्राम व्हायचे. आम्ही अगदी लहान होतो, आम्हाला तिथं मज्जा होता, पण तो दरवाजा बंद असायचा. त्या जुन्या काळातले त्याला खड्डे असायचे, पण आम्हाला मजा यायची त्याच्यात. आणि माझ्या वडिलांच्या रेडिओवर क्लासिकलच्या शिवाय दुसरं कुठलंच चालू नसायचं. हे तेव्हापासून कानात पडत आलं. वडील फर्ग्युसनला शिकले, त्यावेळेला तिथं बालगंधर्व संगीत मंडळ होतं काहीतरी, त्याच्यामध्ये सभासद होते. भीमसेन जोशी त्यांचे अगदी वडकुवन संवाद होते. ते घरी पण येऊन गेले आम्हाला. तर हे कान्सेप्ट का म्हणतो मी की संगीत ऐकायला जे खरं आनंद मिळतो ना, तो त्याचा त्याचाच अनुभव घेऊ शकतो, त्याला शब्दातीत करताच येत नाही. आणि माझा व्यवसाय इतका म्हणजे ज्याला वृक्ष म्हणू शकतो आपण संगीताच्या वकिली व्यवसायामध्ये, माझा ज्यावेळेला एकदम पीक पिरियड होता, खूप रोलिंग प्रॅक्टिस म्हणा 2 वाजेपर्यंत 1:30 वाजेपर्यंत काम करतो, तेव्हा विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, मला किती वाजले तर रात्री 1:30 वाजला तरी मी अर्धा तास बासरी किंवा संतूर हे ऐकून मग झोपायचो. त्याच्यामुळे गाढ झोप यायची मला. कुठल्याही विचार केसेस बद्दलचे किंवा दुसरे निघून जायचे आणि सकाळी फ्रेश उठायचे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मला कमी तासामध्ये चांगली झोप आणि व्यवस्थित त्याला आपण म्हणू शकतो बॅलन्स ठेवण्यासाठी उपयोगी पडतो. तर मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की एक तर माणसाचं जीवन असं म्हणतो की जो जन्म आहे ते काहीतरी पूर्ण करण्यासाठी दैवाने दिलेलं असतं आपल्याला. आणि साधना करणं हे प्रत्येकाच्या मनुष्याला असं वाटत असतं की कुठल्या तरी माध्यमातून माझ्या दैवताला स्मरण करू आणि त्याच्याबरोबर एकरूप होऊ. असं काही भक्ती मार्गाने जातात, कोणी कर्तव्याच्या मार्गाने जातात. तर तुम्ही नशीबवान आहात जे संगीतामध्ये आहात. ही तुमच्यावर अजून एक अतिरिक्त दैवी अशी कृपा आहे असं मी समजतो. कारण संगीतामधून
तुम्ही ती जी साधना करता त्याच्यात तुम्हाला एकरूप होण्यासाठी खूप लवकर त्याच्यातून मार्ग मिळतो असं मी तरी मानतो. कारण की नुसतं ऐकून मला कधी कधी त्याचा अनुभव आलेला आहे. सरांनी आता बोलता बोलता थांबले. एक छोटासा किस्सा आपल्या तिथला जालना फार्ममधला आहे. आपल्याकडे हरिप्रसाद चौरसियांचं गाणं होतं, बासरीचं होतं आणि त्यावेळेला 12:15 12:30 तो कार्यक्रम संपला. परंतु बाहेर धोधो पाऊस पडत होता. इतका पाऊस होता की कोणी बाहेर निघू शकत नव्हतं. त्यांनी तिथूनच सगळ्यांना परत बसायचा इशारा केला आणि त्याच्यानंतर त्यांनी जवळजवळ 35 ते 40 मिनिट जी बासरी त्या दिवशी वाजवली त्यांनी, त्या म्हणजे त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी वाजवली असं समजा. आणि त्याच्यानंतर आपल्या त्या हॉलमध्ये की नाही तिथे पक्षी बसतात रात्री झोपायला वगैरे, पण ते बासरी ऐकल्यानंतर त्यांच्यात तो ध्वनी निघाला. अनंत चौरसियांनी त्यांच्याकडे हात करून नमस्कार केला. म्हणजे त्याच्यातनं त्यांना आनंद मिळतोय असं त्यांना जाणवलं आणि सगळ्यांनी त्याच्यानंतर स्टँडिंग ओवेशन दिलं त्यांना. तर तो जो अनुभव होता तो अजूनही मी स्मरण केलं की मला अंगावर काटा येतो. तसं मला कधीच अनुभव आला नाही. म्हणजे मी खूपदा ऐकलं संगीत, पण त्या दिवशी असं वाटलं की आपण कुठं आहोत हेच ते कळलं. तर हाही त्याच्यामध्ये ताकद आहे. तुम्ही त्याची साधना करा. इथे तुम्हाला चांगले गुरुजन मिळालेले आहेत आणि आपल्याकडे सगळ्या सोयी उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये ही एक सोय झालेली आहे. आणि परवा याच्याबद्दल सांगितल्यावर मी आजच सांगितलं त्यांना की माझ्याकडे काही आहे पण मी सॉर्टिंग करून पाठवून देतो. आणि तुम्हाला जर इथे एक स्टुडिओ मध्ये असतं तुम्ही पाहिला काचेचं जर करायचं असेल ना तर इथे मी बसून देऊ शकेल तुम्हाला. कुठं जिथं करायचं आहे साऊंड प्रूफ तिथं विद्यार्थी जाऊन इयरफोन लावून ते ऐकू शकतात. तर ते आपण करूया तिथे. तुम्ही पहा कुठे जागा करायची सगळी व्यवस्था करून देतो. दॅट इज फ्रॉम माय साइड.